आणि स्ट्रेप्सिल गोळ्या तीन ना काय म्हणते 3 गोळ्या कुठं काढली आपली पहिला आली ती आपली. हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल. 6:45 झाले ते 7 फाट्यावर चालू आहे. हनवाला झाले मुंबईवरून त्याला आणायला. अजूनपर्यंत आंघोळ केली नाही मी, करायचं आता आल्यावर. हनुमाला त्याला सोडून मागं राहील. काल सुद्धा एक्झाम नाही झाली, ग्राउंड होतं ते. पाऊस येतो एवढा मुंबईमध्ये, कधी पाऊस थांबायचा काय माहिती, कधी ग्राउंड होते. ओरपून घेतो आता पटापट, खूप टाइम झाले, 7 वाजून गेलेत. A few moments later. 9 वाजले तर फुटल्यावर आलोय. गाडी काय बघतोय, कारण आंबा गेले ते बाहेर मातीला पण कधी यायचं काय. खूप होतं गाडीमध्ये लवकर मध्ये आलोय. येताना साईला असं वाटलं, फोन केला त्याला, तो म्हणला त्यांच्या इकडे पाऊस येतो जोरात. मला घराच्या बाहेर सुद्धा यायला झालं. तो म्हणलं जा पुढे, मी मागच्या बसनं जमलं तर येईन. बाकीच्यांना पाक उशीर लागतो यायला, 11 11:30 वाजता. मीच जातो मग पुढे, थोडं लिहायचं राहिले. मग बस स्टँडमध्ये बसलो होतो आता फोन करता. एक लेडी गेमर दिसली मला, फ्री फायर का BGMI खेळत बसली होती. तर पहिल्यांदा दिसली लेडी गेमर होते गेम खेळत. पहिल्यांदा दिसला कोणतरी गेम खेळता. पुरगी दिसली पहिल्यांदा गेम खेळत. चांगला गेमची आवड आहे मला, ब्लॉगिंगची आवड नाही पण काहीतरी कंटेंट बनवायची आवड आहे. त्याचा प्रयत्न चाललाय. लवकरच तुम्हाला दिसेल कंटेंट माझं स्पॉटीफायवर, प्रत्येक गाण्याच्या ॲपवर लवकरच, आणि यूट्यूबवर सुद्धा गाणं येईल ते. मी प्रयत्न केलाय गाणं चांगलं बनवण्याचा. सगळ्यांना ऐकवलंय मी, माझ्या मित्रांना, घरातल्यांना चांगलं वाटतं गाणं. त्याच्यावर मी अजून एक गाणं बनवतोय. एक सुद्धा गाणं लवकरच येणार आहे. लवकर म्हणजे थोडा टाइम घेऊन येणार आहे. त्याच्यामध्ये जास्त एफर्ट लावायचं आहे मला त्या मागच्या गाण्यापेक्षा. कॉलेजवर जाऊनच बोलू काय, पुढचं कॉलेजवर गेल्यानंतरच बोलू. आज वातावरण पावसाचं झाले, ती व्हिडिओ सुद्धा नीट बनवून झालाय, म्हणजे फेस नीट दिसेन झालाय. काय अंधार पडल्यावर थोडा होतोय. कॉलेजवर गेल्यावर भेटू 10 वाजायला, 5 मिनिटं कमी होतं. मी फोनमध्ये बोलतोय, प्रत्येक जण माझ्याकडे बघतोय की असं फोनमध्ये बघून का बोलतोय तो. क्या बताऊ क्या कर रहा हूँ मैं इस फोन पर बातें काय तरी. 3 hours later. आज जेवण करायला 1 डब्बा आहे, 1 2 3 4 5, आम्ही 5 जण आहे. एक डब्बामध्ये जेवण करायला. जेवण करून आता घराकडे चाललोय, बस स्टँडकडे. आणि जेवण करायला आज डबा होता आणि एकच डबा होता. आम्ही 5 जण, हे चौघे आणि मी. आज बेंदूर आहे, बेंद्रासाठी रोहननं पोळ्या आणल्या होत्या आणि तीन का किती होत्या, त्यामध्ये आम्ही खाणारे 5 जण. थोडंसं प्रत्येकाने खाल्ले. ऋतिकचं मेडिकलमध्ये काम आहे, तिकडे चाललोय. काय औषधं घ्यायची आहे ती, काय माहित कोणाच घ्यायचं आहे ते. म्हणजे चला मग आम्ही सुद्धा येतो तुझ्याबरोबर. दोघांचा ग्रुप केले आणि मी एकटाच मागं राहिलो. माझा एक म्हणजे मित्र निशांत काय आला नाही, दोघं संगत असतो जायला. तो डायरेक्ट समोर येणार आहे. चला पटापट जाऊ मेडिकलमध्ये. काय A few inches later. एक स्पीड ब्रेकर झाला, आता अजून 2 माहुलीमध्ये 2 स्पीड ब्रेकर आहे. तेव्हा तर जास्त उचलेल, कारण की SP मध्ये काही गर्दीच नाही. आणि आम्ही 3 जण तेवढे मागे होते. 3 बाजूला कोण आहेत आणि मी. पुढे सगळ्या सीट पॅक येत आहे, पण मागे आम्ही 3 जणच आहे. म्हणजे आम्हाला पुढे काही जागा भेटली नाही.
2 स्पीड ब्रेकर होते नागेवाडीमध्ये, ते गेले. तर माहुलीमधले 2 आहे ते. तेव्हा तर किती उंचावर जातोय काय माहित. मागाशी काय एवढं झालं नाही. आता बघू काय पुढं काय होतंय ते. ड्रायव्हर चेंज येते वाटतं या टायमिंगला. नाही तर मागच्या टायमिंगला आम्ही आलो होतो मागं बसून, तेव्हा हवेतच होतो, खाली काही नव्हतंच. आता लई स्लोमध्ये चालल्या गाडी. एवढी म्हणजे गर्दी नाही काहीच नाही तरी चांगलं आहे. नाही तर मागच्या टायमिंगला एवढं हवेतच उजून पोटातलं जेवढं खाल्लं तेवढं बाहेर आलं होतं. Later that same evening. काय मला सोडून झालं. अयो पोटा उभा राहिलाय तू माझ्या. उठ उठ बाबा चल. उठ उठ बाबा बडा उठ 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 मला उठू दे. उठ की अंगावर न. अयो अयो पोट दुखायला लागलं. मी नाही नेणार तुला. नाही नेणार तुला. नाही नेणार. तू मला नेतो. टोपी घाल. टोपी घाल. हा आण जा मम्मीकडे जा टोपी. आणि स्ट्रेप्सिल गोळ्या 3 ना. काय म्हणतंय. 3 गोळ्या असतात. टोपी काढली. घातला घाला. थंड हवा आहे. थंड हवा आहे ना. येते रे मसरा नाही ते. आपली पहिला आली ती आपली. महाराष्ट्रीय गाजलेला निंबाळकरांचा घरचा गय आहे. गय आहे गय. निंबाळकरांचा घरचा पुढे घ्या की भेटतोय. कशी खायला सकाळ खाती देऊ तरी. मगाशी मी चित्तळीत गेलो होतो मेडिकलमध्ये आणि तिथेच काय काम होतं. काहीतरी ड्रेस शिवाय दिला तिथं. बरं नंतर ते गेलो तर तिथं काय आज काय माहिती सण काय दुसरं चालू होतं. ते सणच आहे काय नवीन पद्धत आहे. आमच्या गावात असं नसतं. त्याला फिरवायचं आहे पोराला. चला 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 पुढे चला चला. बर चल चल हाय उजेड आहे. चल माघारी आलो मेडिकलमध्ये. शंकरांनी काय गोळ्या दिल्या होत्या म्हणजे सांगितल्या होत्या एवढ्या आणले त्या द्यायला जायचं. हा त्यांच्या घरी जायचंय. चला हो चला फटाफट. गेला लगेच फटाफट. चल इकडे खाली मंदिराच्या खाली चला. नमस्कार. तुझा आजोबा म्हण. नाही रे बाबा म्हण. बाबा हा बाबा म्हणायचं त्यांना. काय बाबा म्हणायचं त्यांना. का मोठे येते ना ते. मोठे येते ना. हा करतोय काय करताय असतं किंवा रिस्पेक्ट दे रे. मारा उड्या चला. आवाज दे जा. चल आवाज दे त्यांना. चल पटापट पुढं मार उड्या. ये पटापट. आबा पण इकडे जायचं वाटतं.
A few inches later. आमची आबा इथं कुठे गेला पण तो तो होता माघारी नाही, दोनदा आला माघारी, नंतर कुठे गेला? घरी गेला काय घडी? दिसन झालं, गेला वाटतं घरी. शंकर नानांना त्यांच्या ज्या मेडिसिन होत्या ते देऊन आता नदीला आलोय विचार करायला. आणि शांत वातावरणामध्ये माझं विचार म्हणजे भारी येतात लगेच. कारण एक स्क्रिप्ट लिहायचं आहे. चेतनसारखं माझ्या मागं लागलाय, एकदा व्हिडिओ बनव कर DJ बद्दल. आता बनवतो आता, त्यासाठी जरा विचार करायला नदीला आलोय. शांत वातावरण, माझं डोकं खुलतं एकदम. शांतता हवी तर शांतता आहे. शांतता म्हणजे आजूबाजूला कोणच नाही, एक माणूस सुद्धा नाही कुठं आजूबाजूला. शांत हवा सुटल्या, वातावरण तर एक नंबर झालंय. इथं चांगलं वाटतंय. इथं विचार करत बसलोय काय तरी आयडिया करावं, म्हणजे काहीतरी स्क्रिप्ट अशी बनवावी ज्याने पटापट व्हिडिओ सुद्धा बनवला त्याला म्हणलं झालं तुझं प्रमोशन, झालं तुझं. आणि तुम्हाला सुद्धा सांगतो, जे इथपर्यंत व्हिडिओ बघते त्यांना, की तुम्हाला जर गाव देवाला DJ बुक करायचा असला तर सिद्धिविनायक ऑडिओ कराडवाला, त्याचं कॉन्टॅक्ट नंबर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तिथे जाऊन तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि त्याचा तो व्हिडिओ आहे, जे शॉर्ट येणार आहे तो, त्याची तयारी करायची. किती दिवसापासून मागं लागला, मला टाईमच नव्हता. आणि मी माझ्या गाण्यावर बिझी होतो, ते पण होण्यात आले पटापट. काय करू समजेना पटापटमध्ये. मला उद्या लवकर उठून मला काय ते करायला पाहिजे. त्याच्यावर तुम्हाला ह्या प्रोजेक्टवर काम करायला पाहिजे, त्या गाण्याच्या. आता मला समजले काय स्क्रिप्ट केली पाहिजे. थोडीफार अजून चेंज करायचं, जातो घरी, थोडे काम आहे. ते काम झाल्यानंतर ऑडिओ रेकॉर्ड करतो. मला माझ्या म्हणजे गाणं मी लिहिले, आणि त्या गाणं मी माझ्या ऑडिओमध्ये मला कसं बनते ते बघायचं आहे. त्यासाठी काय करू काय समजून झाले या, काय करू. यूट्यूबवर लय सर्च करतोय, म्हणजे अभ्यासाचं सुद्धा बघतोय आणि त्याचं सुद्धा बघतोय. म्हणजे मी गाणं जे लिहिले ते कसं मी माझ्या आवाजामध्ये कसं वाटते ते बघायचं आहे मला. तर बघू काय तर करू पटापट. त्याच्या अगोदर हे प्रोजेक्ट आहे, म्हणजे मला चेतन सांगितले प्रमोशन करायला, त्याचा व्हिडिओ अगोदर बनवतो. भेटू मग लगेच, म्हणजे थोड्या टाईमनंतर व्हिडिओ म्हणजे ऑडिओ रेकॉर्ड केल्यानंतर. मिनी ब्लॉगसाठी ऑडिओ रेकॉर्ड केला आहे, खूप बेकार झाला आहे. मी 3 ऑडिओ रेकॉर्ड केले, बघितले पण खूप बेकार झाले. थोडं इनहॅन्स करतो आणि नंतर एडिटिंग करतो. त्याच्या अगोदर घरी जाऊन अभ्यास करतो. जरा होमवर्क दिला येतो आणि थोड्या मित्रांकडून होमवर्क झाला आहे का बघतो. कारण काय मॅथमॅटिक्स आहे ते, म्हणजे एक्झाम्पल दिले काय समजणं झाले नक्की करायचं काय ते. विचारून बघतो नक्की काय करायचं ते. घरी जातो पर्यंत, कारण 8:30 वाजलेत आता. 8 वाजता आलो तर रेकॉर्डिंग करायला. म्हणलं लवकरच करणार होतो. त्याच्या अगोदर म्हणलं घराचं काम बघावं किती झाले ते. आणि अजून निम्मं काम बाकी झालं. चला घरी जाऊ, लय पाणी झालं इथं. आता आवाज घुमतोय घरामध्ये एवढा माझा, त्या रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा आवाज एवढा घुमतोय ना, काय करू समजून झालं. एडिटिंग तरी कशी करू. आणि मी घरामध्ये रेकॉर्डिंग केलं असतं, घरामध्ये एवढा काल असतो ना काय सांगू. शांतता करायचं होतं, पण इथं आवाज घुमतोयच नुसता. बघू काहीतरी करू आयडिया. घरी जातो पहिल्यांदा अभ्यास करतो, नंतर एडिटिंगचं बघतो. 10 वाजले, त्या व्हिडिओचा एंड करूया. आणि मला झोपायचं आणि उद्या एक व्हिडिओ एडिट करायचा आहे, म्हणजे तोच आज रेकॉर्डिंग केला होतो. व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले सबस्क्रायबर पटापट 1000च्या वर जाऊ द्या. भेटू लवकरच मग नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.